अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. ज्याने 1 नंबरचं फूल निवडलं आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आत्ता आपण जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे वेड्या, तू आज पुन्हा त्याच उंबरठ्यावर येऊन उभा आहेस ना, जिथे तुला असं वाटतं की सगळं संपले, आता मार्ग उरला नाही. तुझे डोळे थकले आहेत, तुझ्या भविष्याची वाट बघत आहे. जे तुला हवंय पण तुझ्यापासून ते लांब पडते. होय माझ्या मुला, मला सांग, तू रात्री एकटा असतोस तेव्हा उशीवर पडलेले ते अश्रू कोणाला दिसतात का? नाही, कोणालाच नाही. तू जगासमोर हसतोस, सगळ्यांना सांगतोस की मी ठीक आहे, पण मला माहीत आहे आतून तुझं मन खूप धीर्ण झालं आहे. हे मला माहीत आहे. तुला वाटतं की देव विसरायला, तुला वाटतं की तुझ्या कर्माची फळं तुला अशीच मिळत राहणार. नाही रे बाळा, मी आहे ना, मी सगळं पाहतोय. तू जेव्हा शांतपणे बसून शून्यात बघत असतोस, जेव्हा तुला वाटतं की तुझ्या हातात सगळं आता गेलेलं आहे, तुझा हात धरलेला कोणीच नाही, तेव्हा मी तुझ्या घराजवळ असतो. होय बाळा, तू आज ज्या संकटात अडकला आहेस त्यातून तुला बाहेर काढण्यासाठीच मी हे बोलत आहे. होय माझ्या लेकरा, तू विश्वास ठेव. लोक तुला नावे ठेवतात, तुला कमी लेखतात, तुझा विश्वास तोडतात, पण तू डगमगतोस. पण मला माहीत आहे रे, हा नियमच आहे. हा इथे माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी तुला जवळ करतील आणि काम झालं की तुला दूर लोटतील, वाऱ्यावर सोडतील. पण मी तसा नाही. मी तुला तो आधार आहे, तो कधीच तुटणार नाही. तुला असं वाटते की वेळ निघून चाललेली आहे, वय वाढत चालले, जबाबदारीचा डोंगर मोठा होतोय आणि हातात मात्र काहीच राहत नाही. अरे वेड्या, झाडावरून पान जेव्हा गळतात ना, तेव्हा ते झाडाला सोडून देतो. होय, कारण नवीन पालवी फुटायची असते. तुझ्या आयुष्यातूनही काही गोष्टी, काही माणसं आणि काही संधी जर जात असतील तर तू समजून घे की मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं राखून ठेवलं आहे. होय बाळा, तू फक्त घाबरू नकोस. भीती ही माणसाची सगळ्यात मोठे शत्रू आहे. तू विश्वास ठेव, तुला ती कृती करण्यापासून रोखते. तू फक्त माझ्याकडे बघ. तुझ्या मनात जे वादळ उठले ना, त्याला शांत करायची ताकद माझ्यात आहे. पण तुला आधी शरणागत बाद व्हावा लागेल. शरणागत होणं म्हणजे हार मान्य नाही, तर हे मान्य करणे की माझ्यापेक्षा माझा भगवंत, माझी एक शक्ती आहे जे रक्षण करते. तू आज खूप अस्वस्थ आहे. तुला वाटतं की हे कधी थांबणार नाही. हे धावपळ, हे चढावर, ही मनाची डगमग. पण लक्षात ठेव, सोन्याला सुद्धा अग्नीतून जावं लागतं, तेव्हाच त्याला झळाळी येते. तुझी ही वेळ तुझी परीक्षा नाही, तर तुला घडवण्याची प्रक्रिया आहे. होय माझ्या लेकरा, तू विश्वास ठेव. तुला वाटतं की मी तुला असंच सोडून देईल. अरे, ज्यांनी जन्म दिला आहे ना, तो घासही देतो आणि रक्षणही करतो. हे माझ्या बाळा, तू फक्त विश्वास ठेव. तू आजपर्यंत खूप सोसला. मी पाहिलो, तू रात्रीच्या एकांतात रडलेला आहेस. तू अपमानाचे घोट पचवलेला आहेत. पण बाळा, तू जवळच्या माणसाकडून फसवला गेला आहेस. पण त्या प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत होतो. होय माझ्या लेकरा, तुला पडू दिलं नाही. आजही तू उभा आहेस, ती माझी कृपा आहे. आता इथून पुढे कसं होणार हे चिंता सोडून दे, कारण आता तुझ्या आयुष्यात मी आलेलो आहे. भविष्याचा विचार करून वर्तमानाचा आनंद का घालवत आहेस? हे माझ्या लेकरा, काळ कोणासाठी थांबत नाही, पण काळाला कलाटणी देण्याची ताकद माझ्याकडे आहे. होय बाळा, तू फक्त तुझे
प्रयत्न प्रामाणिक ठेव. मनातून कपट काढून टाक. कोणाबद्दल द्वेष नको, कोणाबद्दल मत्सर नको. जो दुसऱ्याचा चांगला पाहतो त्याचे मी कधीच वाईट होऊ देत नाही. होय माझ्या बाळा, तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझ्यावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आत्ता ज्यांनी 2 नंबरचं फूल निवडले आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, होय बाळा, तुला असं वाटतं की तू एकटाच संघर्ष करत आहेस. बाहेर बघ, प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यामागे एक वेगळीच गोष्ट लपलेली आहे. आणि बघ, कोणी पैशासाठी रडतोय, कोणी नात्यासाठी तळमळतोय, तर कोणी आरोग्यासाठी झगडते. संकट संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. तू एकटा नाही, पण या गर्दीत तुझा हात धरणारा फक्त मीच आहे. माझ्यावरती तू विश्वास ठेव. तू जेव्हा माझ्याकडे येतोस तेव्हा तुझे शब्द महत्त्वाचे नसतात, तर तुझ्या भावना महत्त्वाच्या असतात. होय बाळा, तू माझ्याकडे मूर्तीकडे बघताना जेव्हा तुझे डोळे भरून येतात तेव्हा मला कळतं की तुला काय सांगायचं आहे. आणि मला समजून जातं की तू किती दुःखी आहेस. तुला खूप काही मिळवायचं आहे ना, मिळवशील, पण संयम ठेव. घाई करून मिळालेलं सुख फार काळ टिकत नाही, पण जे कष्टाने आणि माझ्या आशीर्वादाने मिळालं ते तुझ्या आयुष्यात कायमच राहणार आहे. ते तुझ्या पिढ्यानपिढ्या पुरणार आहे. तू विचार करतोस की माझ्याच नशिबात हे का, पण बाळा, नशीब हे हाताच्या रेषेवर नसतं, ते तुझ्या कर्मावर असतं आणि त्या कर्माचा हिशोब मी मांडत असतो. होय बाळा, तू जे आज पेरतोय ना तेच उद्या उगवणार आहे, म्हणून निराश होऊ नकोस. बाळा, उठ आणि बघ, पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहा. तुला हरवणं कोणाला शक्य नाही. होय बाळा, जोपर्यंत तुझा माझ्यावर विश्वास आहे, तुला भीती वाटते ना, भविष्याची वाटू दे. भीती असणं हे महत्त्वाचं आहे, पण भीतीपोटी थांब ना, हे वाईट आहे. तू चालत राहा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, तुला वाटतं की तू खूप चुका केल्यास हे कोणी असतील, पण माणूस आहेस. पण चुका केल्यास म्हणून आयुष्य संपत नाही. प्रायश्चित्त घे आणि पुढे चल. मी तुला माफ केलं, तू स्वतःला माफ करायला शिक. जो स्वतःवर प्रेम करू शकला नाही तो जगावर काय प्रेम करणार. तू माझ्यासाठी अनमोल आहेस. होय, तुला रडताना पाहून मला हे त्रास होतंय, पण तुझ्या हितासाठी कधी कधी तुला कडू ढोस घ्यावेच लागतील. होय बाळा, ते पचवायची ताकद ठेव. तू बघ, पुढचे काही दिवस तुझ्यासाठी बदलाचे असतील. होय, पण हे बदल स्वीकारण्याची तयारी ठेव. जुने गेल्याशिवाय नवीन येत नाही. तुझे दुःख, तुझे क्लेश, तुझ्या तक्रारी सगळं माझ्या चरणी अर्पण कर आणि सावली असेल. तू जेव्हा थकून बसशील तेव्हा मी तुला आधार देईल. तू जेव्हा रडशील तेव्हा तुझे अश्रू मी पुसेल. तू फक्त मी आहे हे विसरू नकोस. आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं ना तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ही तुझी स्वामी आई कायम तुझ्या पाठीशी आहे. कारण हे वादळ हे झाड पाडण्यासाठी नाही, तर त्याची मूळ किती घट्ट आहे हे तपासायला येत असतात. तुझे मूळ माझ्या मनात घट्ट राहून ठेव, मग कोणत्याही वादळ तुझी काहीच बिघडणार नाही. माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक संकटात आता दुःख येणार आहे. तू आज खूप साध्या साध्या गोष्टीसाठी झगडत आहेस. तुला वाटतं की सगळं कधी मिळेल. अरे बाळा, सगळं मिळणार, पण आधी स्वतःला लायक बनव. होय, स्वतःच्या मनावर ताबा मिळव. मन हे पाऱ्यासारखं आहे, त्याला स्थिर करायला शिक आणि त्यासाठी माझे नामस्मरण कर. जर सहमत असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे
असे टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर, म्हणजे न कळत तुझ्या हातून पुण्य घडेल. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद.